जगण्यासाठी सुंदर विचार. घराचं घरपण टिकविण्यासाठी फक्त एवढी एक गोष्ट करा, आपला स्वाभिमान. आपण कोणाच्या सोबत किंवा समोर असूनही जर आपली साधीशी दखल घेतली जात नसेल तर त्यांच्या नजरेत आपलं अस्तित्व अतिशय नगण्य आहे. हे वेळीच ओळखून आपण आपला स्वाभिमान जपायचा असतो. घराला घरपण. खरं आहे, घराला घरपण तेव्हाच येतं जेव्हा घरातल्या लोकांना संस्काराचं भान असतं. बापाचा धाक आणि आईची शिस्त जेव्हा भानावर राहायला शिकवते तेव्हाच खरं तर घराला घरपण जपलं जात असतं. आयुष्यातला फरक. आपल्या समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये दुसरं कोणी असेल तर आपण कितीही जीव लावला तरी काही फरक पडत नसतो. स्वतःच्या इच्छा. आयुष्यात माणसाला जेव्हा जबाबदारीचं ओझं खांद्यावर आलं की हातातून इच्छा निसटत जातात. आयुष्यातला वेळ चांगली असो वाईट असो, आनंदाची असो दुःखाची असो, वेळ सगळ्यांवर येते आणि वेळ सगळ्यांची येते. गतिरोधक. आयुष्यात कोणाचे मार्गदर्शक बनता नाही आलं तरी चालेल, पण कोणाच्या प्रगतीला गतिरोधक बनू नका. व्यस्त. आपण स्वतःला घडविण्यात व्यस्त असलं की जग काय बोंब मारतय हे ऐकायला येत नसतं, बघणे तर लांबच. जगातील मोजकी लोक. जगताना समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्वपूर्ण असतो. खूप लोक आपल्याला ओळखतात, पण त्यातील मोजकीच लोक आपल्याला समजून घेतात. आयुष्यातला हिशोब. माणसाचं गणितच कळत नाही. देवाने कितीही सुख दिले तरी हिशोब मात्र दुःखाचाच ठेवला जातो. माणसाची काळजी. माणसाला पोट कसंही भरता येत असतं, काळजी भरायला माणसाजवळ माणूसच असावा लागतो. प्रत्येकाची जबाबदारी. लक्षात ठेवा, फक्त जगायचं म्हणून जगू नका. आपल्यावर कोणाची तरी जबाबदारी आहे, ती पूर्ण करण्यासाठी जगा, नाहीतर पशुपक्षी सुद्धा जगतच असतात. लोकांची नजर. जर तुम्ही स्वतःच्या नजरेमध्ये योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नका, कारण त्यांच्या नजरा गरजेनुसार बदलत असतात. वेळेची किंमत. हल्ली वस्तूपेक्षा माणसाची वेळ महाग असते. स्वतःसाठी स्वस्त हवी असते, पण दुसऱ्यांना देताना किंमत गगनाला भिडत असते. चांगलं. आयुष्यात कधीही फसवणूक करून यशस्वी होण्यापेक्षा प्रामाणिक राहून अयशस्वी होणं केव्हाही चांगलं असतं. एक सत्य. आयुष्यात नेहमी दोन व्यक्तींपासून लांब राहा, बिझी आणि गर्विष्ठ. कारण बिझी लोक त्यांच्या मर्जीनुसार बोलणार, तर गर्विष्ठ लोक त्यांच्या मतलबनुसार आठवण काढणार. आयुष्यातला निर्णय. सहनशक्तीच्या पलीकडे गेलेल्या गोष्टी माणसाच्या टोकाकडचे निर्णय घ्यायला भाग पाडतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.